तपोवनातले ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचं मग खूप आनंद आणि अभिनंदन आणि शुभेच्छा द्यायच्या वाटतात. तर राजसाहेबांनी मला सपोर्ट केला त्याचा खूप आनंद झाला. त्यांच्याबरोबर गप्पा चर्चा केली तर आणि हे कसं वाचलं पाहिजे आणि एकंदरीतच झाड हा विषय कसा चांगला झाला पाहिजे आणि वाचली पाहिजे त्याच्याबद्दल चर्चा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पहिल्यांदा जेव्हा ते व्यक्त झाले तेव्हा त्यांनी सांगितलं की ऍक्टिव्हिजम केला जातोय, अनेक जण राजकीय दृष्ट्या पर्यावरणवादी होऊ पाहत आहेत. एक प्रकारे ज्या पद्धतीने वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. तुम्ही सुद्धा सरकार मधल्याच एका पक्षाशी जोडले गेलेले आहात, याला कसं उत्तर देता? तिथे जाऊन आम्ही वेगळी झाडं लावतो असं सांगितलं. आणि आपण बोललो ना की वेगळी झाडे पण अशी काही लागत नाही पण ते बरोबर होत नाही आणि 15 फुटी झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती. ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार, तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना. जी आहेत ती तोडायची कशाला, याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला. मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजे, त्यामुळे व्हायला पाहिजे. ज्या परंपरेने जे सण आहे हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला. पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजे. आणि एकंदरीत महाराष्ट्रातली आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजे तर नवीन कशा झाल्या पाहिजे अशी मसाज. मुख्यमंत्री याला ऍक्टिव्हिजम म्हणतात, राजकीय दृष्ट्या प्रेरित पर्यावरणवादी म्हणतात. मला झाडाशिवाय बाकी असलं काय कळत नाही काय म्हणतात.